रोहित विजय जगदाळे, प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पार्टीचे काम करत आलेलो आहे। गेले 2017 पासून भारतीय जनता पार्टी सोबत आहे। पार्टीमध्ये विविध प्रकारचे पद मिळालेले आहेत मला। आज भारतीय जनता पार्टीने आम्हाला 4 अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे, त्यानंतर आमचे मार्गदर्शक शेखर नामदार साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, पृथ्वीराज पवार भैया असतील, यांच्या नेतृत्वाखाली आमची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या पुढील प्रमाणे नावे अशी आहेत त्यांची की माझी मिसेस सौ गाथा रोहित जगदाळे अ गटातून आहे। त्यानंतर ब गटातून माननीय आजिजबाई यांची मिसेस बिस्मिल्ला अजीज शेख हे आहेत। त्यानंतर क गटातून राजू अण्णा गवळी यांची मिसेस सौ वैशाली राजू गवळी हे आहेत। त्यानंतर ड गटातून माननीय शैलेशभाऊ पवार हे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने अधिकृत आम्हाला जाहीर केलेला आहे। आम्हाला एबी फॉर्म दिलेला आहे आणि इथून पुढची लढाई ही आमची भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही लढाई लढवणार आहे। प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागाच्या नेतृत्वासाठी 24 तास उपलब्ध राहणारे आम्ही 4 जण आहे। आमच्या पाठीशी पूर्णपणे तुम्ही नागरिकांनी पूर्णपणे आमच्या पाठीशी राहावं एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजीज शेख यांची बायको बिस्मिल्ला अजीज शेख या आणि शैलेश पवार यांचाही अर्ज आज दाखल केलेला आहे। आम्ही 4 जणांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली होती। त्या उमेदवारी म्हणजे आमच्या मागचा पाठिंबा एवढा आहे की आम्ही विकास कामात कुठेही कमी पडलेलो नाही। वेळोवेळी आम्ही वार्डात हिंडत होतो। आता इथून पुढेही असंच काम करत राहणार आहे। विकास कामासाठी महाराष्ट्र शासनानं पावणे 300 कोटी रुपये आपल्या वार्डात खर्च करण्याचं ठरवलेलं आहे। त्याची टेंडर नोटीस पण निघालेली आहे। या कामातून आम्हाला मतदारापर्यंत पोचता आलं पाहिजे की कार्यसम्राट आपल्या आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून तो विकास निधी आमच्या वार्डात पोचलेला आहे। त्याचं आम्ही बरोबर व्यवस्थित नियोजन करून लोकांसमोर आम्ही भारतीय जनता पार्टीने या पक्षाने काम केलेलं आहे हे सादर करण्यासाठी आम्हाला या 4 जणांना उमेदवारी दिलेले आहे। जरी येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला तुम्ही कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून विजय करावा असं आव्हान करत आहे।